समर्थ हा जो आजचा अध्याय आहे क्रमांक 30 भाग जो 30वा आहे त्याच्या आधी आपण जो आधीचा अध्याय ऐकला आहे त्याला आपण फक्त स्पर्श करूया आणि लगेच पुढे जाऊया. श्रीराम. आपण जो या आधीचा भाग ऐकला होता अतिशय महत्त्वाचा भाग होता. अतिशय 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 महत्त्वाचा. सगळेच महत्त्वाचे परंतु हा जरा मला जास्त महत्त्वाचा वाटला म्हणून मी ग्रुपवर परत पाठवलं आणि बऱ्याच लोकांना सांगितलं की जर ऐकलं नसेल तर जरूर ऐका कारण खूप महत्त्वाचा आहे. हा भाग आपण ऐकला होता मागच्या बुधवारी आणि त्याच्यानंतर आता आज आला वार सोमवार. गुरुवारी अर्थात आपली भजन सेवा होती आणि नंतर त्यामुळे 5-6 दिवसाचा गॅप पडल्यामुळे आता थोडंसं त्याला रिफ्रेश करणं जरुरी आहे. तर आपण करूया महाराजांच्या कृपेने. श्रीराम समर्थ. रिफ्रेश करताना कृपया मला एकदा सांगा की माझा आवाज तुम्हाला सर्वांना नीट ऐकू येतो आहे का स्पष्टपणे. ओके. श्रीराम श्रीराम. आपण बुधवारी जो अध्याय ऐकला होता त्याच्यामध्ये अर्थात जसं आपण पाहिलं की देवहूती जी आहे हिला भगवंताने विविध प्रकारे उपदेश केला होता. अजूनही तो उपदेश चालूच आहे परंतु त्यामध्ये भगवंताने एक अतिशय महत्त्वाचा असा भाग सांगितला होता आणि ज्यामध्ये त्यांनी ध्यानविधीची माहिती दिली होती. हा खूप महत्त्वाचा भाग होता की जसं अनेक प्रकारे भगवंताची उपासना आपल्याला करता येते, अनेक गोष्टी आपल्याला करता येतात परंतु ध्यान करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे यात शंका नाही. आणि ते ध्यान कसं करावं याची त्यांनी खूप सविस्तर अशी माहिती दिली होती जी आपण ऐकलेलीच आहे परंतु थोडासा भाग आपण स्पर्श करूया. जसं त्यांनी म्हणलं आहे की आपण काही गोष्टींचं अर्थात जे आहे ते पथ्य पाळा की आपण चांगल्या प्रकारचं आपलं वागणं पाहिजे. आपण शुद्धता पाळली पाहिजे जेवढी जमेल तेवढी. मौन जास्तीत जास्त पाळा. ब्रह्मचर्याचं पालन करा. असत्य बोलू नका. अशा बऱ्याच गोष्टीचं त्यांनी पथ्य पण सांगितलं की हे जेवढं जास्त पाळाल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल. आणि नंतर त्यांनी सांगितलं की भगवंताच्या जे आहे ते आपण ध्यान करायला हरकत नाही आणि अर्थात भगवंत म्हणजे श्री विष्णूंचं ध्यान करा असं त्यांनी सांगितलं आहे. आणि मग विष्णूंचं ध्यान करत असताना आपण प्रॅक्टिकली एखादा भगवंताचा सुंदर असा फोटो किंवा प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि मग भगवंताचं ध्यान त्यांनी करताना आपल्याला भगवंताच्या चेहऱ्यापासून सुरुवात करायची. भगवंताच्या चेहऱ्यामधून सुद्धा सर्वप्रथम आपण डोळ्यांचं ध्यान करावं. त्यानंतर एक 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 अवयव जो आहे भगवंताचा त्याचं ध्यान करायचं आहे. आणि असं चेहऱ्याचं संपूर्णपणे आपण ध्यान करून झाल्यावरती नंतर आपण वरून खाली खाली यायचं आहे. भगवंताच्या शरीराचं ध्यान करायचं आहे. भगवंताचे 4 हात आहेत त्याच्यामध्ये काय आहे, कुठली शस्त्र आहेत, काय आहे त्याचं आपण नीट ध्यान करायचं आहे. त्याच्यानंतर ते सगळं ध्यान करत 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 आपण त्यांच्या चरणापर्यंत येऊन पोचायचं आहे. आणि सर्वात शेवटी अर्थात चरणकमलाचं पण ध्यान करायचं आहे. चरणकमलाचं ध्यान करत असताना सुद्धा थोडा वेळ थांबायला हरकत नाही कारण आपण वरून खाली प्रवास केलेला आहे. चरणकमलाचं ध्यान करून झाल्यावरती अर्थात आपण परत एकदा खालून वर जायला हरकत नाही. परत एकदा चरणावरून वरती वरती जात 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 परत एकदा हळूहळू हळूहळू आपण भगवंताच्या मुखकमलाकडे पोचायला हरकत नाही. अशा प्रकारे आपण ध्यान डोळे उघडे ठेवून करावं आणि त्यानंतर अर्थात आपले डोळे बंद करायचे आणि नंतर हे सगळं जे काही ध्यान केलं ते ध्यान आपल्याला आठवलं पाहिजे किंवा ते ध्यान आपण डोळे बंद करून नंतर करायचं. अशा प्रकारे हेच सगळं ध्यान जे आपण डोळे उघडे ठेवून केलं आहे ते ध्यान आपण अशा प्रकारे परत एकदा करायचं आहे संपूर्णपणे. आणि आठवून बघा की आपल्याला भगवंताचं काय काय रूप कशा प्रकारचं आठवतं आहे. आणि अशा प्रकारे आपण हे ध्यान करा. आणि हे ध्यान करत असताना अर्थात आपलं नाम जे आहे ते नाम पण आपण सुरू राहिलं पाहिजे.
आणि अर्थात हे नाम सुरू असताना कुठल्याही प्रकारची माळ किंवा कुठल्याही प्रकारचं यंत्र किंवा असं काहीही न घेता आपल्याला नाम घ्यायचं आहे. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण ध्यान करत असतानासुद्धा आपण जसं आपल्याला माहिती आहे की आपण सुखासनामध्ये किंवा मांडी घालून बसू शकतो, जसं कम्फर्टेबल असेल तसं. आणि अर्थात पाठीचा कणा आपला सरळ असेल आणि हात जे आहेत ते अर्थात मांडीवर आपण ठेवू शकतो आणि शांतपणे आपल्याला हे ध्यान करायचं आहे. आणि हे करत असताना माळ वगैरे हातात घ्यायची नाही, फक्त गळ्यात घालू शकता आणि मौनामध्येच अर्थात काहीही न करता सुद्धा ते नाम आपल्या मुखामध्ये मौनामध्ये आलं पाहिजे. आणि अशा प्रकारे नामध्यान जे आहे ते आपण करावं असं भागवतामध्ये सुचवलेलं आहे. आणि भागवतामध्येच नव्हे तर प्रत्यक्ष भगवंतानी आपल्या आईला हे सुचवलं की आई तू अशा प्रकारे माझं ध्यान कर, जे तुला खूपच उपयोगी पडेल. आणि ध्यान मार्ग हा खूप उपयोगी मार्ग आहे. म्हणून त्याने जे काही सांगितलं आहे त्याप्रकारे आपण ध्यान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ध्यान नियमितपणे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि नियमितपणे जर आपण ध्यान केलं तर आपल्याला नक्कीच बऱ्याच गोष्टीचे अनुभव आपोआप येऊ शकतील. ध्यान करत असतानाच कधी आपल्याला काही अनुभव पण येऊ शकतील, जे आध्यात्मिक असू शकतात किंवा ध्यान करत असताना विशिष्ट प्रकारच्या अवयवाचं ध्यान करत असताना काही विशिष्ट गोष्टी आठवू शकतात, विशिष्ट प्रकारचे अभंग आठवू शकतात, स्तोत्र आठवू शकतात, असंही घडू शकतं. असं काहीही अनुभव येऊ शकतात. परंतु हे सगळे प्लस आहेत असं समजा, पॉझिटिव्ह गोष्ट आहेत. या सगळ्यासह आपण ध्यान न सोडता करत राहिलं पाहिजे सातत्याने. आणि अशा प्रकारे हा ध्यान मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं की ध्यान करण्याचे अनेक फायदे आहेत. ध्यानाने काय होत नाही मला विचारा, सगळ्या गोष्टी ध्यानाने होऊ शकतात. काही ठिकाणी असाही उल्लेख की ध्यानामुळे तुमच्या कधी प्रारब्धातल्या काही गोष्टीसुद्धा नष्ट होऊ शकतात, इतकी शक्ती ध्यानामध्ये आहे. असे ध्यानाचे खूप काही फायदे आहेत. आपलं मानसिक आरोग्य खूप चांगलं राहतं, आपली झोप कमी होते हळूहळू आणि बऱ्याच गोष्टीवर आपल्याला नियंत्रण येतं. आणि असे ध्यानाचे खूप काही फायदे आहेत. आणि ध्यान जर करायला जमलं तर अर्थात काही दिवसांनी असंही आपल्याला वाटू शकतं की आता मला केवळ ध्यानच करावं अशी पण अवस्था येऊ शकते. अर्थात काहीही अवस्था आली तरी आपल्याला न विचलित होता ध्यान करत राहायचं आहे. आणि जर ध्यान करता आलं सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर तर अधिक चांगलं. नाही जमलं तर आपल्याला जी वेळ सुटेबल असेल त्या वेळेवर शक्य तर वेळ न बदलता आसन घेऊन आपण अशा प्रकारे ध्यान करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि असा हा सुंदर असा अध्याय होता. तर हा ध्यान करण्याचा विधी त्यांनी अशा प्रकारे दिलेला आहे. तर आपण हे ध्यान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण करून बघा. आणि मग आपल्यालाही अर्थात हळूहळू हे नक्की जमेल. प्रार्थना जसं मी म्हणलं की फार महत्त्वाची आहे की आपल्या गुरूंची, आपल्या देवतेची मनापासून प्रार्थना करा की आणि त्यांना सांगा की मला अशा प्रकारचं हे ध्यान करायचं आहे, तुम्ही मला मदत करा, मला काही येत नाही. अशा प्रकारे मनःपूर्वक प्रार्थना करा. आणि जर आपण हे ध्यान केलं तर नक्कीच आपल्यालासुद्धा ध्यान विधी जमू शकेल. कारण ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या करून बघणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. आपल्यापैकी काही लोक जसं त्या दिवशी सांगितलं की 2 साधक आपले करतात आहेत ऑलरेडी, चांगलीच गोष्ट आहे. परंतु ज्यांनी केलं नाही त्यांनी पण करून बघायला हरकत नाही आहे. तर आपण हे जरूर करून बघा आणि सातत्याने करून बघा. त्यानंतर जर आपल्याला काही अनुभव आले, काही अडचण आली तर आपण कधीही विचारू शकता. आणि हे करावं एवढंच मी आपल्याला सांगेन. श्रीराम समर्थ. श्रीराम. आता आपण आजच्या भागाकडे बोलूया. श्रीराम. या भागावर जर तुम्हाला काही विचारायचं विचारा, कारण हा तुम्ही बऱ्याच लोकांनी अध्याय ऐकलेला पण आहे, कदाचित तुम्ही करत पण असाल. कारण आता पुढे गेल्यावरती वेगळ्या प्रकारची माहिती अजून येणार आहे. याच्यावर जर काही तुम्हाला शंका असेल तर विचारू शकता. श्रीराम. श्रीराम. माझ्या मते आपल्याला काही शंका नसावी असं मला वाटतं आणि असली तरी नंतर विचारू शकता. श्रीराम.
देवहूती जी आहे तिला भगवंताने अशा प्रकारे सुंदर ध्यानधारणा कशी करावी हे शिकवलं, सांगितलं. त्यानंतर पुढेही अर्थात उपदेश भगवंताचा सुरूच आहे. भगवंताने खूप तिला विस्ताराने असा उपदेश केला आणि मुख्य म्हणजे देवहूतीने सुद्धा भगवंताला अनेक प्रश्न विचारले. आता हे जेव्हा भगवंताने सांगितलं की ध्यानधारणा कशी करावी वगैरे वगैरे, त्याच्यानंतर पण देवहूतीने परत प्रश्न विचारले. आणि तिने विचारलं की मला अजूनही काही गोष्टीची माहिती नाही आहे आणि ती मला माहिती पाहिजे की हा जो काय भक्ती मार्गाचा हा जो काय प्रकार आहे किंवा भक्तियोग जो काय प्रकार आहे याचा आपल्या जीवनाच्या किंवा जन्ममरणाच्या याच्याशी काय संबंध येतो, कशाप्रकारे हा रिलेटेड आहे, कशाप्रकारे हा संबंधित आहे हे पण मला सांगा. अशा प्रकारे तिने काही प्रश्न विचारले आणि अर्थात त्या प्रश्नांची उत्तरं भगवंतानी तिला विस्ताराने दिली. हे सगळं विचारत असताना तिने प्रत्येक वेळेस हे सांगितलं की बाबा मला काही येत नाही, मला काही समजत नाही, मला काही ज्ञान नाही आहे, म्हणून आपण मला हे सांगा. अशा प्रकारे तिने खूप अगदी यथायोग्य अशी भूमिका घेतली होती. अशीच जर आपण भूमिका घेतली तरच आपल्याला ज्ञान समजू शकेल आणि मिळू शकेल. आपल्याकडे अशा प्रकारचा भाव पाहिजे की मला खरंच ज्ञान पाहिजे आणि मला काही ज्ञान नाही. अशा प्रकारचा भाव ठेवला तरच आपल्याला चांगलं ज्ञान लवकर मिळू शकतं आणि समजू शकतं, यात शंका नाही. जे देवहूतीने केले ते आदर्श आहे. भगवंताला अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले की भगवंतांनी तिला विस्ताराने अनेक गोष्टी सांगितल्या. आणि अशा प्रकारे जेव्हा आई विचारत होती प्रश्न तेव्हा त्यांना खूप आनंद पण झाला की माझी आई किती सुंदर प्रकारे हे प्रश्न विचारते आणि किती रस घेऊन ऐकते आणि तिची ज्ञान मिळवण्याची किती कळकळ आहे, त्याचा त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले की काय आहे की हा जो काय भक्तियोग आहे हा साधकांच्या भावावर भरपूर अवलंबून आहे की जसा भाव असेल त्या प्रकारे तो वेगवेगळ्या प्रकारे प्रगट होतो. आणि अर्थात वेगवेगळ्या प्रकारे प्रगट होण्यामध्ये अजून काही फॅक्टर आहेत. एक म्हणजे स्वभाव मनुष्याचा कसा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे, त्याच्यात गुण कुठल्या प्रकारचे आहेत याच्यावर पण अवलंबून आहे आणि या सगळ्यावरतीच मनुष्याची भावना अवलंबून आहे. स्वभाव किंवा गुण जे आहेत त्याच्याप्रमाणे त्याची भावना पण असते आणि म्हणून त्या प्रकारे तो भक्तियोग प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करतो. त्याने असं म्हणलं की काही जे लोक आहेत ते नेहमीच प्राणी किंवा मनुष्य ह्याच्यामध्ये नेहमी ते भेद बघत असतात आणि त्यांच्या मनामध्ये खूप क्रोध पण असतो. त्यांच्या मनामध्ये खूप क्रोध असतो, त्यांच्या मनामध्ये खूप दंभभाव असतो, मत्सर पण खूप असतो. असे अनेक लोक आहेत. पण असं असलं तरीसुद्धा ते माझी भक्ती करत असतात. हा महत्त्वाचा भाग आहे की दांभिक आहेत, मत्सर भावना त्यांच्यामध्ये आहे. काही लोक थोडेसे क्रोधी जास्त आहेत, खूप क्रोधी आहेत. पण असं सगळे जरी त्यांच्यामध्ये मायनस पॉईंट जरी असले तरी पण ते माझी भक्ती पण करतात, माझ्यावर त्यांची भक्ती आहे आणि अशा व्यक्तीने सुद्धा भक्त म्हणूनच समजलं जातं. परंतु त्यांना माझा तामस भक्त म्हणून समजलं जातं. अशा प्रकारे जो भक्ती करतो की समजा आपण भक्ती करतो, समजा आपण या प्रकारे जर भक्ती केली की मनामध्ये अशा प्रकारचा नेहमी भेद ठेवला सगळ्या गोष्टीविषयी, मनात खूप अहंकार ठेवला, मत्सर लगेच तुमच्यामध्ये येत असेल, मग अशा प्रकारे भावना माझ्या सगळ्या अशाच आहेत पण तरी मी भक्ती करतो, तर तो भक्त आहे. पण तो कुठला भक्त? तामस भक्त. तामस भक्त ही जी काही कॅटेगरी आहे त्यामध्ये आपण मोडू. दुसरी काही जी लोक आहेत त्यांच्यामध्ये कसं असते की त्यांच्यामध्ये इच्छा असते की मला अमकी अमकी गोष्ट प्राप्त झाली पाहिजे, अमक्या प्रकारचं यश मिळालं पाहिजे, अमक्या प्रकारचं ऐश्वर्य मिळालं पाहिजे, अशी काहींच्या मनामध्ये इच्छा असते. आणि मग ते अशा वेळेस भगवंताच्या प्रतिमेचं पूजन करतात, प्रतिमा डोळ्यासमोर म्हणतात किंवा प्रतिमा एखादी घेतात आणि मग अशा प्रकारच्या सगळ्या कामांना मनात ठेवून ते
माझी भक्ती करतात. पण माझी भक्ती करतात हा महत्त्वाचा भाग आहे. आणि अशा प्रकारचा भाव ठेवून जरी त्यांनी भक्ती केली तर ते माझे भक्तच आहेत, परंतु त्यांची जी कॅटेगरी आहे, जो स्तर आहे, तो म्हणजे ते राजस भक्त होय. पहिले तामस भक्त होते. जर आपण मनामध्ये अशा प्रकारच्या इच्छा सगळ्या ठेवल्या आणि जर भक्ती केली तर आपण राजस भक्त या भागामध्ये मोडतो. त्याच्यानंतर अजून काही प्रकारची माणसं असतात. ती माणसं जेव्हा भक्ती करतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये असं असतं की बाबा माझ्याकडे बरीच पापं घडलेली आहेत. पापं माहीत नसल्यामुळे आम्ही केलेली आहेत. बऱ्याचशा गोष्टी माहीतच नाहीत की पाप लागतं अशा गोष्टीमुळे. त्यामुळे आपण सहजपणे करत असतो. परंतु आता समजलं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाप आहे. इतरांची निंदा करणं पाप आहे. अशी जेव्हा काही गोष्टी आपल्याला समजतात तेव्हा आपण म्हणतो अरे माझं खूप पाप झालं, आता पापाचा क्षय कसा करायचा, भक्ती केली पाहिजे. आणि म्हणून काही माणसं जेव्हा भक्ती करतात तेव्हा ते विचार करतात की माझा पाप आहे ऑलरेडी खूप, मला काय माहीत नव्हतं आधी, बऱ्याच गोष्टी चुकीच्या केल्यात, मग या पापाचं क्षालन कसं करणं, क्षय कसं करणं. असं तर पापांचं क्षालन करण्यासाठी अनेक प्रायश्चित्त आहेतच शास्त्रात सांगितलेली, पण त्याच्यासाठी तुम्हाला कोणाला तरी बोलवावं लागेल, प्रायश्चित्त घ्यावं लागेल, ती गोष्ट ओपन करून सांगावं लागेल की माझ्याकडून अशी चूक झाली. आता असं कोण सांगेल. म्हणून ते काय विचार करतात की हे सगळं करण्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण भक्ती करूया भगवंताची आणि मनात इच्छा ठेवूया की माझ्या हातून जी काही कळत नकळत पापं घडत आहेत त्याचा क्षय करायचं मला. आणि अशा प्रकारची इच्छा ठेवून भक्ती करायला हरकत नाही आणि ते भक्ती करतात. आणि अशी भक्ती ते करत राहतात. त्यांचं सातत्य खूप चांगलं असतं की अशी जरी त्यांची भावना असली तरी त्यांचं सातत्य चांगलं असतं. आणि काही लोक अशी विचार करतात की भगवंताशिवाय या जगामध्ये कोणी नाही, भगवंताची भक्ती केलीच पाहिजे, असाही एक त्यांची भावना असते आणि म्हणून पण ते करत असतात. परंतु त्यांच्या बुद्धीमध्ये भेद असतो की ते सगळ्या ठिकाणी भेद बघत असतात की ही प्रतिमा हा देव आहे, ही प्रतिमा आहे, हे अमकं आहे. सगळ्या ठिकाणी त्यांना द्वैत भावना दिसत असते. द्वैत भावना ठेवूनच ते भक्ती करत असतात. पण त्यांच्या मनामध्ये इच्छा काय असते मुख्य, की माझ्या पापांचा क्षय व्हावा, ही एकच इच्छा असते. बाकी त्यांनी काय मला बाबा एखादं यश मिळावं, मला काहीतरी पैसा मिळावा, मला मान मिळावा, अशी काही त्यांनी इच्छा ठेवलेली नसते. पण पापाचा क्षय व्हावा किंवा क्षालन व्हावा अशी इच्छा असते. आणि अशीसुद्धा भक्ती जो करतो तो पण बरा भक्तच आहे. तर त्याचा कॅटेगरी कुठली किंवा त्याचा स्तर कुठला, तर तो माझा सात्विक भक्त आहे. म्हणजे हा तिसरा भाग झाला. एक तामस भक्त झाला, एक राजस भक्त झाला आणि तिसरा जो आहे तो सात्विक भक्त झाला. अशा प्रकारे हे 3 प्रकारामध्ये भक्त माझे मोडतात. आता हे 3 प्रकार झाल्यावरती आपण विचार करायला हरकत नाही की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतो. पण त्याच्यापेक्षा अजून एक पुढे त्याने कॅटेगरी दिली. ते म्हणाले की असंही आहे की गंगेचा प्रवाह जसा अखंडपणे समुद्राकडे वाहत जातो, त्याचप्रमाणे माझ्या गुणांच्या केवळ वर्णनाने किंवा श्रवणाने ज्याच्या मनाची वृत्ती तेलाच्या धारेप्रमाणे अखंड सर्वांतर्यामी असणाऱ्या माझ्याकडे असते आणि ज्या पुरुषाचं माझ्याकडे सतत ध्यान असतं आणि प्रेम असतं, आणि असे जे भक्त आहेत ते माझे निष्काम भक्त आहेत. बघा त्यांनी कसं सांगितलं, गंमत आहे का, की काही भक्त असे आहेत की माझ्या फक्त गुणांचं त्यांनी श्रवण जरी केलं किंवा कधी कधी कीर्तन केल्याने सुद्धा होतं, तर असं त्यांनी जर केलं फक्त श्रवण किंवा कीर्तन, तर त्याचं मन जे आहे त्याची कशी अवस्था होते, तर जसं गंगेचा प्रवाह अखंडपणे समुद्राकडे, सगळ्या नद्या या अर्थात समुद्राकडे जात असतात, तसं अवस्था ती की त्याची धाव जी आहे माझ्या मनाची ही अशा प्रकारे धाव घेणारा माझं मन होईल. पण धाव कुठे घेईल, भगवंताकडे घेईल, इतरत्र धाव घेणार नाही. कारण माझं मन धावतं तर आहे नेहमीच, पण धावतं कुठे, माझं इतर ठिकाणी धावतं आहे. मला अमका कार्यक्रम करायचा, मला अमकं करायचं, मला अमकं पाहिजे, इकडे माझं मन धावत असतं. परंतु या ठिकाणी मात्र असंही काही लोक आहेत की
भगवंताच्या केवळ गुणांचं श्रवण केलं किंवा कीर्तन जरी केलं तरी पण त्यांचं मन जे आहे ते भगवंताकडे धावायला लागतं आणि मग त्यांना इतर काहीही नको असतं. आणि असे जे भक्त आहेत हे निष्काम किंवा कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करणारे भक्त, अनन्य असे भक्त माझे आहेत, हे अशा प्रकारचे भक्त असं भगवंतांनी म्हटलं. आणि काही लोक तर असे आहेत की जे माझी भक्ती करत असताना मनात काहीच इच्छा ठेवत नाहीत, इच्छाच नाही ठेवत, फक्त भगवंत मला तुझी भक्ती करायची, निष्काम. आणि मग अशा भक्त जेव्हा भगवंताची भक्ती करतात त्यावेळेस भगवंत त्यांना लवकर प्रसन्न होतो आणि प्रसन्न झाल्यावर तर त्यांना म्हणतो, बोल तुला काय पाहिजे, कुठल्या लोकांमध्ये तुला घेऊन जाऊ. जे काही लोक ज्याला आपण 5 लोक आपल्याला माहिती आहेत, वर्णन पण केलेलं आहे की सलोकता, श्राष्टी, समीपता, स्वरूपता, सायुज्य हा प्रकार आहे. त्या प्रकारच्या सगळ्या मुक्ती आहेत या अर्थात. तर अशा प्रकारची कुठली मुक्ती पाहिजे आहे का असं मी त्याला विचारतो, पण तो म्हणतो मला काहीच नको. मी या सगळ्या गोष्टी मी त्याला द्यायला तयार असतो, पण भक्त म्हणतो मला काहीही नको, मला केवळ तुझी सेवा करायची, बाकी मला हे काहीही नको. आणि हे जे त्यांनी वर्णन केलं हे सलोकता, साष्टी म्हणजे काय की सलोकता म्हणजे भगवंताच्या लोकात राहणे. भगवंताचे जे भक्त आहेत अर्थात वरचे पृथ्वी लोक वरचे नव्हे, यांच्यामध्ये राहणं म्हणजे सलोकता. साष्टी म्हणजे काय तर भगवंताच्या समान ऐश्वर्य असणं. समीपता म्हणजे काय तर भगवंताच्या जवळ राहणं. स्वरूपता म्हणजे काय तर भगवंतासारखे रूप असणे. आणि सायुज्य म्हणजे भगवंताशी एकरूप होणं. अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुक्ती आहेत, परंतु तो काहीच मागत नाही. तो म्हणतो मला फक्त तुझी सेवा करायची, ते तू बघ काय ते मला माहीत नाही. आणि एक नक्की आहे की जेव्हा आपण काही मागत नाही तेव्हा यातल्या काही गोष्टी आपल्याकडे आपोआप चालत येतात. जसं भगवंतासारखं रूप असणं हा भाग घडतो बऱ्याच वेळा की त्या भक्तांना जे आहे ते भगवंतासारखं थोडं थोडं रूप येतं ज्याची ते भक्ती करतात त्यांचं, किंवा आपल्या गुरूंसारखं पण तुम्हाला रूप येऊ शकतं जर गुरूंची भक्ती केली असेल तर. म्हणजे स्वरूपता हा जो काही प्रकार आहे तो आपल्याला आपोआप सुद्धा प्राप्त होऊ शकतो. जसं आपण बघतो की भगवंताचे जे पार्षद आहेत ते भगवंतासारखेच दिसतात ना. म्हणजे स्वरूपता जी आहे ती भगवंतासारखी आहे त्यांना मिळालेली. पण या गोष्टी न मागता सुद्धा मिळू शकतात जर तुम्ही निष्काम भक्ती केली तर, हे भगवंतांनी सांगितलं. आणि अशा प्रकारे ह्या त्यांनी अनेक भक्तीमध्ये सुद्धा अनेक त्यांनी ह्या प्रकार दाखवलेत की इतक्या प्रकारे भक्ती करता येते आणि इतक्या प्रकारच्या भक्तीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी मिळतात. परंतु जे निष्काम भक्ती करतात ते हे सगळं काही मागत नाहीत, कशाचीच त्यांना इच्छा नसते, त्यांना काही नको असतं. ते फक्त भक्ती करत राहतात, आपल्या सर्व कर्तव्याचं पालन करतात आणि भक्ती सुरू असते. अर्थात ही भक्ती करत असताना त्या काही गोष्टी त्यांनी पाळणं जरुरी आहे आणि ते पाळत असतात. मुख्य म्हणजे काय की दिनांवर दया करणं, सर्वांशी समभाव ठेवणं हा महत्त्वाचा भाग आहे. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. कुठल्याही दीन व्यक्ती, दीन प्राणी जरी बघितलं की त्याच्या मनामध्ये पाझर फुटला पाहिजे. अशा प्रकारची भावना त्या भक्तामध्ये यायला पाहिजे, तर तो खरा भक्त. तर हे असं आपल्याला सगळं व्हायला पाहिजे. अर्थात जोडीला बाकीच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी करायलाच पाहिजे की नाम संकीर्तन, सत्पुरुषांची संगत, हे तर सगळं त्यांनी करायलाच पाहिजे. आणि हे सगळं जर त्यांनी केलं तर मग त्याचं चित्त जे आहे ते प्रचंड शुद्ध होतं. या सगळ्या गोष्टींचं पालन केलं तर त्याचं चित्त खूप शुद्ध होतं. आणि मग जे वर्णन त्यांनी सुरुवातीला केलं की जो माझ्या फक्त गुणांचं वर्णन ऐकलं, श्रवण केलं किंवा कीर्तन जरी केलं त्याचं, तो फक्त त्याच्यामुळे सुद्धा माझ्या जवळ येतो. हे कधी घडतं की जेव्हा अशा प्रकारे माझं चित्त शुद्ध होतं, जेव्हा मी या सगळ्या गोष्टी करतो तेव्हा. आणि ह्या सातत्याने करत राहिलं पाहिजे, अशा प्रकारचंच वर्तन करत राहिलं पाहिजे. आणि असं जर करत राहिलं तर आपलं चित्त अत्यंत तरल होतं. लक्षात ठेवा, तरलता येण्याला फार महत्त्व आहे. मनाला तरलता आली पाहिजे. आपलं मन तरल नसतं, फार क्वचित वेळा तरलता येते. ती तरलता जितकी लवकर येईल तेवढी तुमची
प्रगती फास्ट होईल, हे लक्षात ठेवा. कारण केवळ गुणांच्या श्रवणाने असं होणं खूप कठीण आहे. होतं असं कधी-कधी, नाही असं नाही, पण ते पटकन होणं कठीण आहे. पण त्याच्यासाठीच मनुष्याची चित्त शुद्ध होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे जर तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी केल्या तर होऊ शकतं, हे त्यांनी सांगितलं भगवंतांनी आपल्या आईला. भगवंताची भक्ती करत असताना त्याने हे सांगितलं की ठीक आहे, काही लोक प्रतिमेच्या रूपात करतात, काही फोटो बघून करतात, काही अजून प्रकारे करतात. करा, कशी करा ते प्रश्न नाही, परंतु सर्व प्राणी मात्रामध्ये तुम्हाला परमेश्वर दिसला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. ते जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुमची भक्ती खऱ्या अर्थाने चांगली व्हायला लागली. अन्यथा भक्ती मी करतोय परंतु इतरांचा द्वेष करतोय, द्वेष केला तर काही फायदा नाही. द्वेष वगैरे या मार्गात चालत नाही, ते सगळं दुसऱ्या ठिकाणी करा. या मार्गामध्ये फक्त तुम्हाला हीच गोष्ट पाहिजे की बाबा त्याच्यात पण परमेश्वर आहे, माझ्यात पण परमेश्वर आहे, आणि समानता ठेवा. त्याचा द्वेष करू नका, त्याचा राग बाळगू नका. हां, काही चुकीची गोष्ट असेल सांगायला हरकत नाही, पण राग नका ठेवू मनामध्ये. आणि जो अशा प्रकारे ठेवतो तोच मनुष्य पुढे जातो. काही लोक खूप काही कर्मकांड करतात, खूप करतात, म्हणजे अगदी दररोज संपूर्ण पूजा करतात, सगळ्या प्रकारची प्रतिमेची पूजा करतात, यथासांग अंघोळ घालण्यापासून, कपडे बदलण्यापासून अगदी सगळ्या प्रकारचे भोग चढवतात. चांगलीच गोष्ट आहे, याच्यात काहीच वाईट नाही आहे. परंतु असं केल्यानंतर जर नंतर परत जर कोणाचा द्वेष केला तर हे सगळं केलेलं फुकट गेलं. त्यांचं म्हणणं अशी पण पूजा करायला हरकत नाही, पण हे केल्यानंतर तुमच्या मनामध्ये खूप प्रेम निर्माण झालं पाहिजे, द्वेष निर्माण नाही झाला पाहिजे. द्वेष निर्माण होत असेल असं एवढं पूजा करून तर मग काय केली आमची पूजा? पूजा वाया गेली. ती पूजा काय कामाची नाही माझ्या. कारण जर भगवंताची अशी पूजा करणं हे कठीण आहे. काही लोक करतात, मानतो त्या लोकांना मी, की देवळामध्ये आल्यावरती संपूर्णपणे त्या प्रतिमेला किंवा त्या मूर्तीला संपूर्ण स्वच्छ करणं, धुवून काढणं, पुसणं, व्यवस्थित उपचार करणं, सगळ्या प्रकारचं गंध किंवा सगळ्या गोष्टी वाहणं, त्याच्यानंतर फुलं चांगल्या प्रकारची आणणं, त्या भगवंताला आवडणारी, त्याला आवडणारा प्रसाद आणणं, धूप लावणं, दीप लावणं, अशा प्रकारे खूप सुंदर अशी भक्ती करणारी लोक आहेत नियमितपणे. खरंच कठीण गोष्ट आहे. फक्त या सर्व लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही पूजा पसंत आहेच भगवंताला, परंतु त्याच्यानंतर मग लगेच आपण कोणाचा द्वेष किंवा राग करू नका, कारण ते तुमच्या पूजेशी सुसंगत होणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण जेव्हा बाहेर ठिकाणी येऊन जेव्हा पूजा करतो, मंदिरात किंवा अशा ठिकाणी, अशा प्रकारे त्यावेळेस इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त तुमची पूजा आणि तुम्ही एवढंच तुमचं ध्येय ठेवा, बाकी गोष्टीवर जास्त काही बघू नका. कारण त्या गोष्टी आणि तुम्ही केलेली पूजा या दोन वेगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून त्याची सरमिसळ होऊ नका देऊ. जेव्हा ते पूजा करता तेव्हा इतर कोणाशी काय बोलायच्या फंदातच पडू नका. मी आणि माझी पूजा, नाही तर केलेल्या गोष्टीवर पाणी फिरू शकतो. म्हणून हे गोष्ट आपण पथ्यपाळा या गोष्टी लक्षात ठेवा की त्यावेळेस आपण जसं व्यायाम करताना आपण म्हणतो की बोलू नये जास्त, कारण व्यायाम चालू आहे. तसं अशा प्रकारची जेव्हा पूजा करतो तेव्हासुद्धा आपण बोलता कामा नये. जसं आपण मानस पूजा करताना बोलतो का कोणाशी? नाही बोलत. का तर आपण मनामध्ये पूजा करत असतो, डोळे बंद असतात. आणि जर बोललो किंवा कोणी जर आपल्याला हाक मारली आणि जर आपण डोळे उघडले तर आपली पूजा भंग होते, परत ती करता येणं कठीण आहे. परंतु कधीकधी जेव्हा आपण फिजिकल पूजा करतो तेव्हा आपल्याला कधीकधी सवय असते गप्पा मारायची, पण ते मारता कामा नये, ते पण चुकीचं आहे. तुम्ही जरी फिजिकली पूजा करत असलात तेव्हा तुम्ही फक्त मनामध्ये नाम घ्या, बाकी काहीही बोलू नका. तेवढ्या वेळेस फक्त तुम्ही पूजा आहे की पूजा, बाकी कोणाचं ऐकू पण नका. तुम्ही तुमचं पूर्ण जे लक्ष आहे ते पूजेवरच ठेवा, तर त्याचा तुम्हाला फायदा मिळेल. नाही तर केलेली पूजा वाया जाईल. जर इतर गोष्टी ऐकल्या आणि त्याच्यावर जर प्रतिक्रिया दिली तर तुमची केलेली पूजा जी आहे ती वाया जाऊ शकते. आणि म्हणून या गोष्टीचं आपण पथ्य पाळलं पाहिजे. आणि हे सगळं भगवंतांनी प्रत्यक्ष मातेला सांगितलं की या गोष्टी तू अशा प्रकारे पाळ किंवा लोकांनी अशा प्रकारे पाळाव्यात, आणि अशा प्रकारे पाळल्या तर मी त्याच्यावर प्रसन्न होईल. पण जो अशा पाळत नाही, फक्त माझी मूर्तीपूजाच करतो आणि बाकी सर्वांना सगळ्यांचा द्वेष करतो, अशा माणसावर मी कधीच प्रसन्न होत नाही. स्पष्ट दिलं त्याने.
की मूर्तीपूजा, देवाची पूजा करताना आहा हा हा, सुंदर सुंदर फुलं, सुंदर सुंदर भोग आणेन, काय करणार नाही, छान सगळं करेन, फक्त मनुष्याची वेळ आली की झालं, काही नाही मला आठवत. अशी पूजा करतात ती, त्यांची पूजा मला कधीही आवडत नाही. मी त्यांना कधीच प्रसन्न होत नाही असं भगवंतांनी सांगितलं. म्हणून या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत की पूजा करताना इतर लोकांशी काहीही शक्य तर बोलू नये. जे अशा प्रकारे सुंदर पूजा करतात सागर संगीत, त्यांनी खरंच सांभाळायला पाहिजे की जशी आपली मानस पूजा आहे तशीच ही फिजिकल पूजा आहे जी तुम्हाला पुढे खूप कामी येणार आहे. पण हे पथ्य पाळा. भगवंताने पुढेही अजून बराच उपदेश केला. भगवंत म्हणतात की जसा तू प्रश्न विचारलास की भक्ती प्रत्येक ठिकाणी वेगळी प्रगट होते, हे तर तुला मी सांगितलंच की कशा प्रकारे भक्ती केली तर कुठल्या प्रकारच्या स्तरामध्ये तो मोडतो, हे मी तुला सांगितलेलं आहेच आहे. असं तर पृथ्वीवरती असंख्य प्रकारचे प्राणी आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा अर्थात स्तर आहेत. जसं वृक्ष आदी जे आहेत हे पाषाण वगैरेपेक्षा श्रेष्ठ आहेत, म्हणजे दगड किंवा ज्याला आपण म्हणतो डोंगर बिंगर ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ अर्थात वनस्पती वगैरे आहेत. त्याच्यानंतर श्रेष्ठ आहेत ती पुढचे प्राणी श्वास घेणारे प्राणी, हे थोडेसे वरच्या कॅटेगरीमध्ये आहेत. त्याच्यानंतर काही इंद्रिय असणारे जे प्राणी आहेत की काही गोष्टी समजू शकतात असे प्राणी वगैरे आहेत, ते त्याच्या पुढच्या कॅटेगरीमध्ये आहेत. त्याच्यानंतर ज्यांना तोंडामध्ये खाली आणि वर जात असतात ते पण जीव वरच्या कॅटेगरीमध्ये असतात. त्याच्यानंतर अनेक पाय ज्यांना असतात ते त्याच्या वरच्या कॅटेगरीमध्ये असतात. पण ज्यांना फक्त 4 पाय असतात ते इतर सर्वांपेक्षा श्रेष्ठ असतात, या सर्व प्राण्यांपेक्षा. त्यांना 4च पाय आहेत. आणि ज्यांना 2च पाय आहेत असे प्राणी सर्वश्रेष्ठ प्राणी, अर्थात मानव प्राणी. मानव जो आहे हा, त्याला 2 पाय आहेत, बाकीच्यांना 4 आहेत, कोणाला 10 आहेत, 25 आहेत, आहेतच ना, सगळ्या प्रकारचे लोक आहेतच. पण ज्याला 2 पाय आहेत असा जो मनुष्य प्राणी आहे हा श्रेष्ठ आहे असं भगवंतांनी म्हणलेलं. म्हणून आपण श्रेष्ठ प्राणी मात्रामध्ये श्रेष्ठ कॅटेगरी आपली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून त्याने म्हटलं की दुर्मिळ जन्म मिळाला आहे, 84 लक्ष योनी फिरल्यावर मिळालेला आहे. अगदी पाषाणाची पण योनी असं त्याने म्हणलं की पाषाण पण मनुष्य होतं, किडा मुंगी काय होत नाही सांगा, सगळं होऊन 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 फिरून मनुष्य जन्म घेतो. मग या श्रेष्ठ जन्म आपल्याला मिळालेला आहे. मग अशा ठिकाणी त्यांनी म्हणले मनुष्यामध्ये पण वर्ण आहेत, अर्थात ते तुमच्या कर्माप्रमाणे वर्ण पडलेले आहेत. त्यांनी असं म्हणले की वर्ण जे काय असेल ते असू द्या, पण तुम्ही त्या वर्णाला धरून तुमचं आचरण केलं पाहिजे. समजा आपण ब्राह्मण असेल तर ब्राह्मणांमध्ये जे करायला सांगितलं ते केलं पाहिजे, नाही तर ते वर्ण फक्त नावाला शिल्लक राहील. आपण क्षत्रिय असाल तर इतरांचं रक्षण केलं पाहिजे, रक्षण नसेल करत तर त्या क्षत्रियपणाचा फायदा काय, तोही श्रेष्ठ वर्ण आहे. असे वर्ण आहेत एकामागे एक त्यात सुद्धा. परंतु आपण त्या वर्णाला अनुसरून जर वर्तन केलं तर त्या वर्णाचे आपण आहोत असं म्हणण्याचा आपल्याला काहीतरी अधिकार आहे, अन्यथा त्याला काही अर्थ राहत नाही. आणि अर्थात वर्ण माझा कुठलाही असो, मी लोकांची सेवा करणार, परमेश्वराला मी भजणार असं जो म्हणतो तो सर्वात श्रेष्ठ. मग त्याचा वर्ण कुठलाही असू दे, वर्णाशी काय मतलब नाही भगवंताला, असं भगवंत मानतो. म्हणून वर्ण असले तरी पण ते कामासाठी आहेत. भक्ती करणाऱ्या मनुष्याला कुठल्याही वर्णातून कुठेही जाता येतं, त्याला काही मध्ये आड येत नाही. सर्वश्रेष्ठ मार्ग हा भक्तीचा मार्ग. कुठल्याही वर्णात जन्माला या, काही फरक पडत नाही. भक्ती तुमची प्युअर पाहिजे, निष्काम पाहिजे. आणि अशा प्रकारे भक्ती जो मनुष्य करतो तो मला खूप आवडतो. तिथे मी काही बघत नाही की तो कुठल्या ठिकाणी आहे, काय आहे, हे मी बघतच नाही. तो सगळ्या ठिकाणी समानता बघतो, सर्वांमध्ये परमेश्वर बघतो, सर्वांविषयी त्याला कळकळा असते, सर्वांविषयी प्रेम असतं. फक्त मी माझ्यापुरतीच बघत नाही, मी इतरांविषयी पण विचार करतो की नाही इतरांचं पण भलं झालं पाहिजे, त्याच्यासाठी मी मदत करेन. अशा प्रकारचा भाव ज्यांच्याकडे असतो अशा सर्व भक्त जे आहेत ते मला आवडतं. आणि हे सगळे चांगले भक्त आहेत असं मी मानतो. म्हणून अशा प्रकारे भक्ती तू कर असं त्याने आईला सांगितलं. आणि अशा प्रकारे भक्ती लोकांनी करावी असंही भगवंतांनी सांगितलं.
आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जी भक्ती करतो ती कुठल्या कॅटेगरीमध्ये येते, त्याचा स्तर कुठला आहे. जे काय 3-4 प्रकार सांगितले त्याच्यामध्ये आपण कुठे मोडतो हा आपणच विचार करावा. आणि आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे आणि कशा प्रकारची भक्ती कशी करायची आहे हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर आपण त्याच्यावरती स्वतः विचार करायचा आणि त्या प्रकारे बनण्याचा प्रयत्न करायचा. भगवंताने हेही सांगितले की लक्षात ठेव, सर्व जे देव आहेत किंवा जे काही या ठिकाणी सुरू आहे हे अर्थात भगवान विष्णूंच्या किंवा विराट पुरुषाच्या देखरेखीखाली सगळं चालू आहे. सगळे देव त्यांची त्यांची कामं करतात. जसं इंद्राला काम दिलं आहे पर्जन्यवृष्टी करणं वगैरे वगैरे, तो करतोय. कोणाचं भय आहे? भगवंताचं भय आहे. सूर्य त्याचं काम करतोय, भय कोणाचं आहे? भगवंताचं भय. प्रत्येक देव जो आहे हा काम करतो, परंतु त्याच्या डोक्यावरती अर्थात भगवंताचा जे आहे तो हात आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे लोक जे आहेत ती व्यवस्थित काम करतात, सगळं काही व्यवस्थित चालू आहे. कारण त्यांचं नियंत्रण करणारा जो आहे तो भगवंत आहे, श्री विष्णू आहेत. आणि हे सगळं जग आहे जे चराचर त्याची काळजी घेण्याचं काम अर्थात भगवंत करतोच आहे. त्यांनी आजपर्यंत केले आणि ह्याच्यापूर्वी पण अनेक वेळा केले, हे तर आपण बघितलेच आहे. त्यांनी असं म्हणले की जेवढ्या जेवढ्या गोष्टी या चराचरामध्ये होतात, जसं आपण म्हणतो की काळ एक मोठी शक्ती आहे, परंतु हा काळसुद्धा भगवंताच्या अधीन आहे. त्याला पण भगवंताचं भय आहे. भगवंताच्या ह्या भयामुळेच तोही व्यवस्थित काम करतो. काम करून घेण्याचं काम भगवंताचं आहे, श्री विष्णूंचं. आणि म्हणून काळसुद्धा जो आहे तो केवळ भगवंताला घाबरतो, बाकी कोणाला घाबरत नाही. फक्त भगवंताला तो घाबरतो. काळाचा जो देव आहे यमराज, तोही अर्थात भगवंताच्या अधीन आहे. तोही त्याच्या आधिपत्याखालीच काम करतो. याच्यावरती पुढे कथा येणारच आहे की कशा प्रकारे तो काम करत होता आणि कशा प्रकारे काय घडलं ह्याची कथा पुढे येणार आहे भागवतामध्ये. तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बोलता येतीलच. परंतु अशा प्रकारे भगवंताने किती प्रकारचे भक्त असतात आणि कशा प्रकारची भक्ती करता येते हे आपल्या आईला सांगितलं. भगवंताने अजूनही काही माहिती दिली. भगवंताने भरपूर काही तिला उपदेश केला, भरपूर उपदेश केला, वेगवेगळ्या प्रकारे केला आहे. भगवंत म्हणतात की एवढं सगळं ज्ञान इथे आहे, परंतु हे कुठलंही ज्ञान कोणीही मिळवायच्या मागे नाही. कारण ज्ञान आहे हेच माहीत नाही. असं फक्त आपल्याला वाटतं की मला हे सकाळ करायचं आहे, सकाळी उठल्यावर अमकं करायचं आहे, दुपारी अमकं करायचं आहे, रात्री असं करायचं आहे, अमक्या ठिकाणी जायचं आहे, अमकं करायचं, संपलं. बाकी मला भगवंत आहे किंवा त्याची भक्ती आहे किंवा माझे काही अनेक जन्म होतात हे सगळं काहीही माहीत नसतं. बऱ्याच लोकांना काहीच माहीत नसतं. त्यामुळे ते काहीही माहिती घेण्याच्या फंदात पडत नाही. फक्त त्यांना वाटतं खाओ पिओ मजा करो, पशुसारखं ते जगतात. पण जेव्हा त्यांचा कधीतरी योग येतो आणि जेव्हा त्यांना कधीतरी अडचण निर्माण होते तेव्हा त्यांना लक्षात येतं की अरे काहीतरी वेगळं पण आहे, करायला पाहिजे आपण. हे तर काय सगळे पशु पण करत आहेत. पण बऱ्याचशा लोकांना याचं ज्ञानच नसतं आणि म्हणून ते अक्षरशः त्यांनी असं वर्णन केले की ही जी लोकं आहेत ही जसं एखादा किडा, घाणेरडा, विष्ठेमध्ये सुद्धा तो आनंदच असतो, तसं आपली अवस्था आहे. बऱ्याचशा लोकांची अशी अवस्था असते की त्यांना हे जे काही भोग मिळतात भोगायला त्यांना वाटतं हेच छान आहे, हाच आनंद आहे. पण ज्याला याचं ज्ञान असतं की हा आनंद नाही, हे विष्ठेसमानच आहे. याच्यात जर मी आनंद घेतला तर मला कधीच मुक्ती मिळणार नाही, हे ज्याला माहिती आहे त्याला ती विष्ठा दिसते. पण किड्याला दिसते का विष्ठेमध्ये असलेल्या जनतांना दिसते का? नाही दिसत. ते त्याच्यामध्ये आनंदात असतात. तशी परिस्थिती मानवाची आहे. मानवाला हे सगळे भोगच खूप चांगले वाटतात, त्याला वाटतं ह्यातच सगळा आनंद आहे. आणि म्हणून खरे जे ज्ञान आहे ते कोणी घेण्याच्या फंदातच पडत नाही, कोणाला माहीतच नाही तर काय प्रश्न आला. आणि म्हणून असे बहुसंख्य लोक जे आहेत ते फक्त माझं शरीर, माझं घर, माझा पुत्र, माझी स्त्री, माझं पशु, माझं धन याच्यामध्येच आसक्त होऊन फक्त तेच करत राहतो. आयुष्याचा इतर वापर करावा हे त्याला लक्षातच येत नाही. तो फक्त यामध्येच पूर्ण वेळ गुंतलेला. असे आहेत ना बरेच लोक, आपण हे बघतो की काय नाही, बस हेच सगळं माझं आहे, हेच मी करणार, बाकी मला काय माहीत नाही. आणि म्हणून शेवटी काय होणार तर अशा प्रकारे जे लोक भगवंताचं काहीच करत नाहीत,
फक्त मी माझं 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 घर, माझं दार, माझे नातलग, माझे भाऊ बहीण, हे फक्त जे मी करतात त्यांना नंतर नरक येऊन इथेच जावं लागतं. पर्यायच नाही आहे. जातोच मनुष्य. कितीतरी लोकांची अशी कल्पना आहे की मी कोणाचं वाईट केलं नाही तर मला काय प्रश्न येणार आहे. असं नाही आहे. वाईट तुम्ही करू नकाच. वाईट केलं तर अजून वाईट होईल तुमचं. परंतु तरीसुद्धा भगवंत जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला भगवंताची भक्ती केलीच पाहिजे. फक्त मी काय कोणाचं वाईट करत नाही, मला काय जप करायची गरज आहे. मी काय कोणाचं वाईट करत नाही, मला काय देवळात जायची गरज आहे. मी काय वाईट करत नाही, मी कशाला ग्रंथ वाचू, असं म्हणणारे बरीच लोक आहेत. ते म्हणतात मला काय गरज नाही आहे, कारण मी काय वाईट करत नाही, मी चांगलंच करतो आहे ना. असं नाही आहे. चांगलं तुम्ही करायलाच पाहिजे. वाईट केलं तर त्याचं कर्म भोगायला परत एक जन्म घ्यायचाच आहे. परंतु त्याच्या जोडीला हे सगळं तुम्ही केलं पाहिजे. भगवंताची भक्ती करणं मस्ट आहे. ती जर नाही केली तर तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. भागवतामध्ये दिलेलं आहे स्पष्ट की तुम्ही किती जरी चांगलं काम करत असला तरी थोडंफार का होईना हे करायला पाहिजे. जोडीला भगवंताची भक्ती थोडी तरी केली पाहिजे. नाही केली तर जे काही तुम्ही कर्म करत असाल त्या कर्माला अनुसरून आणखीन पुढचे जन्म मिळायचेच आहेत. बरे ते चांगलंही कर्म असेल तुमचं, नाही असं नाही, चांगल्या प्रकारचा जन्म मिळेल, पण मुक्ती नाही मिळणार. फिरायचं काम चालू राहील. म्हणून मुक्ती घ्यायची असेल तर भगवंताचं जे आहे ते भक्ती करणं जरुरी असं भगवंतांनी स्वतः सांगितलं. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की हे मला करणं जरुरी आहे. आणि मग करायचं असेल तर माहिती घ्या. उगीच आपलं हां ठीक आहे आता करायला पाहिजे का भगवंत, ठीक आहे मी करीन काहीतरी, त्याला काय करू, काहीतरी देवळात एकदा जाऊ, सकाळी एखादी माळ जप करू, बस झालं. काय असं नाही आहे. इतकं कॅज्युअल घेण्यासारखं नाही आहे. कारण जी गोष्ट आहे ही सगळ्यात मेजर गोष्ट हीच आहे की सगळ्यात महत्त्व यालाच दिलं पाहिजे. ते अत्यंत आपण त्याला प्रायोरिटी देऊन केली पाहिजे की नाही बाकी गोष्टी मी करीन, पण भगवंताचं जे भक्ती आहे तीसुद्धा माझ्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. त्याला मी प्रायोरिटी देणार आहे. इतर गोष्टी पण करीन, पण प्रायोरिटी आहे. जसं मी अंघोळ करण्याला प्रायोरिटी दिली की नाही, की रोज अनेक वेगवेगळी कर्म मी करतो. कधी घरात असतो, कधी बाहेर जातो, कधी फिरायला जातो, कधी लग्नाला जातो, कधी कुठे, तरी माझी अंघोळ मी करतो का नाही करत, करतो. का तर मी त्याला प्रायोरिटी दिली आहे. कुठेही गेलं तरी मी माझी अंघोळ चुकवत नाही ना. लेट फास्ट होऊ शकते, बाथरूम वेकंट नाही आहे, वेळ लागला हरकत नाही, पण करणार मी अंघोळ. नाश्ता पाणी करतो की नाही, करणारच. अरे करायलाच पाहिजे. ह्या जशा गोष्टीला आपण प्रायोरिटी देतो तसे भगवंताचं भक्ती जी आहे ती मला करायची. हां कदाचित मला थोडा वेळ एखाद दिवशी मिळणार नाही, कुठेतरी मी बाहेर जाईन, लग्नाला जाईन, इकडे जाईन, तिकडे जाईन, हे होऊ शकतं. परंतु जेव्हा वेळ असतो तेव्हा काय, तेव्हा मी त्याला प्रायोरिटी देतो का, दिली पाहिजे. जास्तीत जास्त प्रायोरिटी याला दिली पाहिजे. आणि जास्तीत जास्त प्रायोरिटी जर दिली तरच ते आपल्याला मिळणार आहे. कॅज्युअली वन ऑफ द थिंग म्हणून केली तर त्याचा तुम्हाला काही विशेष फायदा होणार नाही. तुम्हाला त्याला प्रायोरिटी देऊन ही गोष्ट केली पाहिजे. ते ज्ञान मिळवा कसं करायचं आहे. जसं मला पैसा कमवायचा असेल तर मी सर्व्हिस करीन. सर्व्हिस करण्यासाठी जो काय क्रायटेरिया त्यांनी सांगितलं आहे त्या क्रायटेरियामध्ये बसण्यासाठी जर मला वाटलं एखादा कोर्स करावा तर मी कोर्स करीन. नाही हे बाकी सगळं आहे, पण नेमका आमका एक कोर्स मला येत नाही, तो चला करून टाकू, छोटासा आहे, तो करणार मी. का तर मला तो केल्यानंतर सर्व्हिस मिळणार आहे, चांगले पैसे. मग हे जसं आपण करतो प्रायोरिटी देऊन चांगल्या प्रकारे ही करण्याचा प्रयत्न करतो, तसं मला भगवंताची भक्ती करायची असेल तर ती प्रायोरिटी देऊन केली पाहिजे. त्याच्यासाठी चांगली कशी करता येईल हे शिकून घेतलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे आणि नियमितपणे केली पाहिजे. हे जर केलं तरच आपण थोडे पुढे जाऊ शकतो. अन्यथा पशुपक्ष्यांसारखीच आपली हालत होऊ शकते किंवा होतेच. आणि जे लोक असं करत नाहीत त्यांना खूपच यातना होतात. आता नरक यातना होतात असं म्हणलेलं आहे त्यांनी. कारण नरक यातना हा प्रकार आहे. आता त्यांनी ह्याचं वर्णन आहे पुढल्या काही अध्यायामध्ये येणार आहे पुढे, ते त्याच्यावरती नंतर बोलू आपण. परंतु नरक हा प्रकारसुद्धा आहे असं वर्णन आहे भागवतामध्ये. आणि त्या यातनासुद्धा आपल्याला मिळू शकतात. का आता आपण कशा प्रकारचं कृत्य केलं त्याच्यावरती अवलंबून आहे.
परंतु जसं कृत्य केलं तशा प्रकारचे फळ किंवा क्लेश तुम्हाला मिळतात, किंवा जर तुम्ही पुण्य केलं असेल तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती होते, तिथे जाऊन तुम्हाला अनेक चांगले भोग भोगायला मिळतात. हे पण होतंच ना बाय डिफॉल्ट. पण त्याच्यासाठी तसं कर्म केलेलं पाहिजे. म्हणून कर्म चांगलं केलं पाहिजे, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यासाठी हे सगळं माहीत करून घेतलं पाहिजे, म्हणजे आपण चांगलं कर्म करू. आणि भगवंत असं म्हणतात की जी लोक असं करत नाहीत त्यांना यमयातना सुद्धा प्राप्त होतात. यमलोकात जाणंच मुळात त्यांनी असं म्हणलं की फार कठीण आहे. जेव्हा तो त्या आत्म्याला घेऊन जातो त्यावेळेस यमदूत जे असतात ते त्याला घेऊन जात असतात अर्थात. आणि जो मनुष्य फक्त केवळ आणि केवळ मी आणि माझं करत असतो त्या मनुष्याला खूप यातना होतात. त्याला मृत्यूच्या वेळेस पण यातना अनेक होऊ शकतात. त्याला यमदूताचं दर्शन पण घडतं. आणि जशा प्रकारचं तुम्ही कर्म केलं तशा प्रकारे त्यांचा येणाऱ्या यमदूतांचा सुद्धा जो आहे तो ॲप्रोच असतो. पापी लोकांकडे यमदूत अतिशय लाल डोळ्याने बघत असतात. जे भक्त आहेत त्यांच्याकडे प्रेमाने येतात, असं वर्णन आहे. त्यामुळे हे सगळं जर आपण चांगली कृत्य केली असेल तर आपल्याला असं काही दिसणार नाही, पण जर वाईट कृत्य केली असेल तर असंही दिसू शकतं, असं भगवंतानी म्हणलं आहे. आणि नंतर तो जर खूप पाप केलं असेल तर तो त्या आत्म्याला यमलोकाकडे घेऊन जातो फरफटत. जसं आपण चित्रपटात बघतो तसं प्रत्यक्षामध्ये ते करतो, असं म्हणलं त्यांनी की यमदूत जे आहेत ते तर असंच घेऊन जात नाहीत. त्याला अनेक प्रकारचे पाठीवर चापकाचे फटकारे मारतात, मग तो खाली पडतो, त्याला परत उठायला लावतात, परत त्याला मारतात, असं करत त्याला फरफटत नेतात यमलोकाकडे. आणि यमलोक खूप मोठा लांबलचक मार्ग आहे, 99,000 योजने इतका तो लांब आहे. आणि अशा ह्या यमलोकात जे खूप पाप करतात त्यांना तो घेऊन जातो. शेवटी हे सगळं का सांगितलं त्याचं कारण पण आहे की जसं मनुष्य एखादी गोष्ट प्रलोभनाने करतो तसं भीतीने सुद्धा अनेक गोष्टी करतो, नाही का. म्हणून त्याचं वर्णन त्याने दिलं आहे या ठिकाणी सुद्धा की ह्या सगळ्या यातना ज्या आहेत त्या होऊ शकतात. त्या जर व्हायच्या नसतील अशी इच्छा असेल तर चांगलं कर्म करा, भगवंताची भक्ती करा, नाहीतर ह्या सगळ्या अशा प्रकारच्या यातना तुम्हाला भोगायला लागू शकतात. नरकात जर पोचल्यावरती तर काही विचारूच नका, तिथे तर अनेक प्रकारचे प्रकार आहेत. जशा प्रकारचे तुम्ही पाप केलं तशा प्रकारच्या नरकात तिथे पाठवतात, वेगवेगळ्या यातना देतात. यमदूत जे आहेत ते अनेक प्रकारच्या यातना देतात. त्याचं पण थोडंसं वर्णन या ठिकाणी आहे, खूप नाही आहे पण आहे थोडंसं, नाही असं नाही. सविस्तर वर्णनाचा एक भाग येणार आहे पुढे, म्हणून मी याच्यात जास्त स्पर्श करत नाही या भागाला. कारण पुढे जो भाग आहे त्याच्यामध्ये यमलोकामध्ये किंवा नरक मध्ये गेल्यावर काय प्रकारच्या यातना कसं येतं ह्याचं वर्णन आहे काही ठिकाणी, म्हणून त्याच्यावरती आपण नंतर बोलूया. फक्त एवढंच लक्षात ठेवूया की आपण भगवंताची भक्ती जरूर करा. कारण काय की अशा प्रकारच्या यातनापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर भगवंताची भक्ती जरूर करा. निदान भीतीने का होईना अभ्यास केला पाहिजे ना. काही लोक, काही मुलं त्यांना छडीच लागते, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा दिली की तो बघतो अरे बापरे त्याला उभं केलं आहे, अंगठे पकडायला लावलेत, बापरे बापरे नको 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 आपण अभ्यास करूया, असं मग तो बघून घाबरतो आणि मग तो अभ्यास करतो. तसं थोडंसं हे आहे की जेव्हा अशा प्रकारच्या यातना त्यांनी सांगितल्यात की असं होतं, असं दिसतात, यमदूत येतात, असं होतं तसं होतं, तर अर्थात हे सगळं ऐकून आपल्याला भय वाटू शकतं. आणि मग म्हणून आपण म्हणू बाबा असलं काय मला नको आहे, त्याच्यापेक्षा भगवंताची भक्ती करूया. भले भिवून का होईना पण करा, भगवंताची भक्ती कशीही करा. तुम्ही प्रलोभनाने केली तरीसुद्धा भक्तीच आहे की नाही बाबा मला भगवंताची भक्ती केल्याने आमची गोष्ट मिळते, चालेल. मला भगवंताची भक्ती करायची कारण माझा फायदा होईल, मला माझी भीती कमी होईल, तरी पण चालेल. कुठल्याही प्रकारे का होईना पण तुम्ही भगवंताची भक्ती करा. असुराने तर भगवंताचा द्वेष केला, दैत्याने भगवंताचा द्वेष केला, तरी पण त्यांची भक्ती झाली असं भगवंताने गृहीत धरलंच ना.
पुतनेचा वध झाल्यावरती पुतनेला जेव्हा शरीराला पुतनेच्या जेव्हा त्यांनी अग्नी दिला त्यावेळेस त्यातून सुंदर प्रकारचा सुगंध पसरला होता शरीरातून. कारण का? पुतनेने तर भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे किती वाईट भक्ती केली आपल्या हिशोबात तर. पण तरीसुद्धा भगवंताने ते ॲक्सेप्ट केली, कारण भगवंताचं चिंतन तिने केलं ना. आणि अर्थात भगवंत तिच्या खूप समीप पण गेले होते आणि त्यामुळे तिचा उद्धारच झाला ना. म्हणून तर तिचं शरीर जे आहे ते 10 संस्कार केल्यावर त्यातून सुगंधी असे सगळीकडे सुवास पसरला. म्हणजेच भक्तीला महत्त्व आहेच ना. तुम्ही कशी करा, घाबरून करा, आनंदाने करा, भीतीने करा, प्रलोभनाने करा, पण भक्ती करा. हा त्यातला मेसेज आहे की भक्ती तुम्ही सोडू नका. भले कुठल्याही प्रकारे येन केन प्रकारे न करा भक्ती. प्रतिमेची भक्ती करा चालेल, मानसपूजा करा अजून छान चालेल, जप करा चालेल, मी श्रवण करू इच्छितो मला आवडतं चालेल, मी काही गोष्ट ऐकलेल्या सांगू इच्छितो तरी पण चालेल. अगदी कुठल्याही प्रकारे भक्ती करा. नवविधी भक्तीचे मार्ग जे सांगितले दासबोधेत त्या प्रकारे करा तरी पण चालेल. कशीही करा पण भक्ती करा. ती अनिवार्य आहे हे लक्षात ठेवा. ती नाही केलं तर आपल्याला पर्याय नाही. आणि म्हणून भगवंताने हे सगळं थोडंसं सांगितलं की बाबा तुम्ही हे सगळं समजा आणि भक्ती करा. भक्ती केली नाही तर तुमचं काही खरं नाही आहे. अशा प्रकारे भगवंतानी तिला माहिती दिली. ते म्हणाले की अनेक प्रकारचे नरक तर आहेत, त्यात काही काही नरक आपण ऐकले. रौरव नरकाचं आपण नाव ऐकलेलं असेल. पूर्वीसुद्धा भागवत वाचायच्या आधीसुद्धा रौरव नरक तसा बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. त्या नरकातसुद्धा मनुष्याला जायला लागू शकतं. किंवा असंही त्यांनी म्हटलं की नरकामध्ये सर्वात जास्त कठीण कष्टप्रद जो आहे तो अंधता मिश्र नावाचा एक नरक आहे. तिथे सुद्धा खूप कष्ट आहेत आत्म्याला, असेही वर्णन भागवतामध्ये आहे. तर हे सगळे नरक आहेत, परंतु कोणासाठी आहेत? जे पाप करतात त्यांच्यासाठी. भक्ती भावनेने भक्ती करणाऱ्या लोकांसाठी हे नाही. म्हणून आपण जास्तीत जास्त भक्ती केली पाहिजे आणि भक्ती करत राहील तर याकडे आपल्याला जावं लागणार नाही. नक्कीच भगवंताला माहिती भक्त कोण आहे. म्हणून त्याने म्हटलं की तुम्ही भक्ती करत राहिली पाहिजे. फक्त असं म्हणून चालणार नाही की मी काय कोणाचं वाईट केलेलं नाही आहे, मला काय देवाचं नाव घ्यायचं. असं बरीच लोक आहेत. ही गोष्ट बरोबर आहे, पण की ते म्हणतात की काय विशेषतः पुरुषांमध्ये जास्त ही भावना आहे असं मला वाटतं की भक्ती मार्गामध्ये स्त्रियाच जास्त आहेत. पुरुष तसे कम्पॅरेटिव्हली कमीच आहेत असं मला तरी वाटतं. इव्हन आपल्या ग्रुपमध्ये पण बघा ना, स्त्रियांची संख्या जास्त आहे. भागवत ग्रुप घ्या, उपासनेचा ग्रुप घ्या, स्त्रिया जास्त, पुरुष आहेत नाही असं नाही, पण कम्पॅरेटिव्हली काय कोणास ठाऊक पण स्त्रियांची संख्या जास्त आहे. बरेचसे पुरुष म्हणतात काय देव 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 करते ही आपली, बघेल तेव्हा आहे, बघेल की चालले जपाला, काय करते भक्ती करते, काय करते पूजा करते, काय यांचं. आणि मग ते सांगतात कधी कधी आम्हाला काय करायची गरज नाही, आम्ही काय सगळं चांगलंच करतो ना काम, आमचं कर्मच चांगलं आहे. मग मी इतकं सगळं चांगलं कर्म करतो तर मला देव देव करायची हां. एकदा सकाळी उठल्यावर मी देवाला नमस्कार करतो, नाही असं नाही. एखादी प्रार्थना मला येत असते ती मी म्हणतो, तो प्रश्न नाही आहे. पण मला एवढी बास आहे, हे मीच ठरवणार की मला एवढी बास आहे. माझी बायको भक्ती करते पण ती काय वेडेपणा आहे तिचा, एवढं काय देव 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 करते, एवढी काय गरज नाही आहे. पण तिला काय सांगणार, तिला काय समजते. असं म्हणून बरेचसे पुरुष स्वतः काहीच करत नाही आणि ते त्यांना पण नावं ठेवत असतं. असं मी बऱ्याच लोकांचं बघितलं. परंतु असं नाही आहे. तुम्हाला प्रत्येकाला हे अशा प्रकारे जास्तीत जास्त भक्ती केली पाहिजे. त्याने असं म्हणलं नाही की तुमची सगळी कर्तव्य सोडून करा, असं भगवंतांनी कधीच म्हणलं नाही. ते म्हणजे तुमची नैमित्तिक सगळी कर्म करा, कर्तव्य पार करा, नंतर उरलेल्या वेळेत जो काय वेळ मिळतो त्यात जरूर वेळ ठेवा माझी भक्ती करायला. ती महत्त्वाची आहे. आणि मनपूर्वक करा, तीव्रतेने करा. भले मला वेळ जास्त नसेल कदाचित, माझ्याकडे काही कामं असतील, घरातली काही कामं असतील, होऊ शकते वेळ तेवढा प्रत्येकाला काही सारखा नसतो. परंतु जरी थोडा वेळ असला तरी पण मी त्या वेळेत जर मी भक्ती केली आणि ती जर मनपूर्वक आणि जर खूप भक्तिभावाने केली तर ती सुद्धा पुरेशी होते, लक्षात ठेवा. पण ती केली पाहिजे हा महत्त्वाचा भाग आहे. आणि ती जो मनुष्य करतो त्याला कधी अशा प्रकारे हे
जे काय वर्णन केलं त्याच्याशी आपल्याला कधी करावं लागणार नाही, आपल्याला असं काही दिसणार नाही. कारण का की आपण भक्ती करत असलो तर, त्या भक्ती करत राहिलं तर काय होणार नाही. असं भगवंतानी आपल्या आईला सांगितलं. भगवंत म्हणाले की असं आहे की नेमकं आपण मागच्या जन्मी कुठे होतो हे आठवत नाही, हा थोडासा मायेचा भाग आहे. की जर आठवलं असतं की मी मागचा जन्म कुठला घेतला होता आणि तेव्हा काय केलं होतं आणि काय केल्यामुळे मी आता इकडे आलो आणि त्याच्या अगोदर कुठे गेलो होतो, काय केल्यामुळे, हे आठवलं असतं तर मनुष्याने कदाचित वाईट वागला नसता. परंतु ते आठवत नाही, हाच तर गमतीचा भाग आहे. हीच ते माया आहे भगवंताची, की मागच्या जन्माचं आपल्याला काही आठवत नाही. अर्थात काही लोकांना आठवतं, पण ती फार रेअर गोष्ट झाली. परंतु हे आठवत नसलं तरी काही गोष्टी कॅरी फॉरवर्ड होतात, हे नक्की आहे. भक्ती जी केलेली आहे ती पुढे येते आणि म्हणून तर काही लोक भक्ती मार्गाकडे पटकन वळतात. कारण भक्ती केलेली आहे, भगवंत ती पुढे पाठवतो. नक्कीच ते पुण्य तो पुढे पाठवत असतो दुसऱ्या देहातसुद्धा. आणि म्हणून तर माणसं काही काही लवकर पुढे जातात, कारण का की ते घेऊन आलेले आहेत. आणि जरी समजा कमी घेऊन गेलेला असलो आपण, तरी पण या जन्मात तर आपण घेऊ शकतो ना. मागच्या जन्मात समजा माझी शिदोरी कमी आहे, पुण्य कमी असेल समजा, पण या जन्मात तर मला जी काही संधी आहे त्याचा मी फायदा घेतला पाहिजे ना. की नाही, आता मी या जन्मात तरी करून ठेवीन पुढची तरतूद. जर मी जास्त करून ठेवलं तर ते मला पुढल्या जन्मात कामी येणार आहे. मग लोक म्हणतील अरे वा वा वा, घेऊन आलेली व्यक्ती आहे म्हणून एवढी चांगली भक्ती करते, पण त्याच्यासाठी मला आत्ताच केलं पाहिजे. पण ते वाटलं तर मी करेन. जर मला माहीतच नसेल की असं काही आहे तर काहीच प्रश्न नाही ना. म्हणून ज्ञान मिळवणं हे फार महत्त्वाचं आहे. भक्ती कशी करावी हे माहीत असणं जरुरी आहे. ज्ञान आणि भक्ती या दोन्हीचा संगम असावा असं भागवतामध्ये म्हणलेलं आहे. अन्वय आणि व्यतिरिक्त पद्धतीने भक्ती करावी असं जे म्हणलं आहे त्याचा अर्थच तो आहे की आपण भक्ती आणि ज्ञान याचा संगम ठेवा आणि त्याचा समन्वय जर आपण ठेवला तर आपण नक्कीच पुढे जाल, असं भगवंताने आपल्या आईला सांगितलं आहे. आणि अशा प्रकारे भगवंताने आपल्या आईला बऱ्याच प्रकारे उपदेश केलेला आहे. आणि अर्थात त्याची आई जी आहे ती उपदेश ऐकत ऐकत प्रत्येक वेळेस पुढचे आणखीन काही प्रश्न विचारते. जसं भगवंताने एवढी सगळी माहिती दिल्यावर सुद्धा तिचे प्रश्न संपलेले नाही आहेत, तिचे प्रश्न सुरूच आहेत. ती भगवंताला अजूनही अनेक प्रश्न पुढे सुद्धा विचारते. आणि मग ती सांगते की मला अजूनही माहिती द्या की मनुष्याचा जन्म कसा होतो, काय कसा होतो, कसं कसं होतं, ह्याची पण मला माहिती पाहिजे. की गर्भामध्ये काय असतं, आमच्या गर्भात झाल्यावर काय होतं, मला ही पण माहिती पाहिजे. मला जेवढी माहिती तुम्ही द्याल ती सगळी पाहिजे. आणि विशेषतः मानव योनीचीच मला पाहिजे. की मानव योनीमध्ये जेव्हा मनुष्य येतो तेव्हा तो येत असताना कसा येतो, काय होतं, आणि मग त्याची अवस्था कशी असते गर्भावस्थेमध्ये, हे सगळं मला माहिती पाहिजे आहे. तर ती आपण मला जरूर द्यावी असं तिने भगवंताला म्हटलं. अर्थात भगवंताला या सगळ्या गोष्टीचा आनंद होतो की माझी आई जी आहे ती खरंच, मी तिला इतकी चांगली माहिती देतो, तिच्यावरती अजून बरेच मला प्रश्न विचारते आणि किती छान माहिती अर्थात विचारते. आणि म्हणून भगवंताने अजूनही बरीचशी माहिती दिली की मनुष्याचा जन्म किंवा मनुष्य योनी जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्या जीवामध्ये कशा प्रकारचं संक्रमण होतं याचं खूप सुंदर वर्णन असं भागवतामध्ये आहे. अर्थात हे सगळं जे वर्णन आहे ते आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. ते सुद्धा बऱ्याच विस्ताराने आहे आणि तो एक वेगळा भागच आहे. त्यामुळे पुढे जो काही भाग आहे तो आपण उद्या ऐकूया. आणि आता हा जो काही भाग ऐकला तो आपण नीट लक्षात ठेवूया. आणि या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया की या ठिकाणी जे काही आपण ऐकलं आहे ते आपण लक्षात ठेवूया आणि अर्थात त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करूया. श्रीराम समर्थ या अध्यायाची जी काही सेवा आहे ती महाराज आपल्या कृपेने झाली आहे. आपल्या चरणी मी अर्पण करतोय, तिचा स्वीकार करावा. कळत नकळत जर चूक झाली असेल सेवा करताना क्षमा करावी आणि आमच्या सर्वांची सेवा आपण कबूल करावी, स्वीकार करावा या सेवेचा. आणि अशीच सेवा आपण करून घ्यावी ही विनंती. श्रीराम समर्थ. श्रीराम